नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार पदासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 27 मे असणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे शेवटचे 5 ते 6 दिवस बाकी आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा वारंवार येणारा प्रश्न म्हणजे आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आदिवासी विकास विभाग पदभरतीचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी वारंवार विद्यार्थ्यांचा येणारा प्रश्न म्हणजे कोणते पुस्तक वापरू? तर स्मार्ट स्टडी नांदेड यांनी सर्वात चांगले पुस्तक लॉन्च केलेले आहे. आदिवासी विकास विभागाचे 38 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये आदिवासी विकास विभाग आणि आश्रमशाळा विषयी तांत्रिक प्रश्न किती प्रश्न 350 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. सोबतच 2012 पासूनच्या 2026 पर्यंतच्या चौकीदारच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. 2012 मध्ये चौकीदार पदासाठी जाहिरात आलेली होती आणि त्याच्या 2 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. नवीन पॅटर्ननुसार 2026च्या सरावासाठी एकूण याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्या मार्फत तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त स्कोर करू शकता. हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करा. आणि हे पुस्तक जर ऑनलाईन खरेदी करायचे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपवरती हे पुस्तक खरेदी करण्याचं लिंक मी तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 38 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित आणि 2700 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहेत. आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे, किती फॉर्म आलेले आहे याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती देणार आहे. तर इथं माहिती बघितलं तर एक मी सकाळी फॉर्म भरला होता. इथं बघू शकता किती वाजता, काल सकाळी 8:30 वाजता. म्हणजे बघू शकता इथं तारीख वगैरे सर्व त्याच्यावरती येते 21/5/2026. म्हणजे काल फॉर्म भरला होता 8:30 वाजता. किती 8:30 वाजता फॉर्म भरलेला होता 8:31. ठीक आहे. तर तेव्हा अर्ज किती होते? ठीक आहे. संध्याकाळपर्यंत 2-3 फॉर्म भरलेले आहे. सर्व माहिती देणार आहे. तर तेव्हा अर्ज किती होते? तर इथं बघू शकता 82,103 अर्ज. किती? सकाळी 8:30 वाजता काल 21 तारखेला 82,103 अर्ज होते. 82,103 अर्ज होते. किती वाजता अर्ज भरला होता? 8:30 वाजता काल सकाळी. ठीक आहे. 21 तारखेला. त्याच्यानंतर दुसरा अर्ज भरलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता 1 वाजता. 1:06 अर्ज भरला होता दुपारी. काल दुपारी 1:06 अर्ज भरला होता 21 तारीख. बघू शकता इथं. तर अर्ज किती आलेले होते? तिथं 82,301 होते. तर आता इथं सॉरी किती होते इथं? तर 82,103. परंतु इथं वाढ झाली 1 वाजेपर्यंत किती? तर 82,318. किती? 82,318 इथे अर्ज संख्या होती. आणि एकाच तासामध्ये तब्बल आता इथं 10,000 पेक्षा जास्त अर्ज आल्याचे दिसून येते. बघू शकता हा फॉर्म मी इथे किती वाजता भरला? तर बघू शकता किती वाजता? 2:30 वाजता भरला. 2:30 वाजता जवळ-जवळ पाऊण तासापेक्षा 1 तासापेक्षा जास्त जवळ-जवळ वेळ झालेला आहे. आणि तेवढ्यातच अर्ज किती आलेले आहेत, किती वाढलेले आहेत? तर काल बघू शकता जवळ-जवळ 2:30 वाजेपर्यंत, जवळ-जवळ 2:30 वाजेपर्यंत 83,310 अर्ज येथे आलेले आहेत. किती? 83,310. याच्यावरून एक मुद्दा लक्षात घेतो, की काल 2:30 वाजेपर्यंत 83,310 अर्ज आलेले होते. आत्ता सकाळपर्यंत मी फॉर्म भरल्याच्या नंतर लेटेस्ट अपडेट आज दुपारी तुम्हाला देईल. परंतु माझ्या अंदाजित आज सकाळपर्यंत 1,00,000चा आकडा याच्यामध्ये क्रॉस झालेला असणार आहे. अशा प्रकारची ही अपडेट होती. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीच अपडेट देताना आता डायरेक्टली आर-टी-आय टाकून आपण नेहमी आर-टी-आय देणार आहात. प्रकल्पानुसार किती फॉर्म आले आणि कॅटेगरीनुसार किती फॉर्म आले, शेवटच्या तारखेला आपण आर-टी-आय टाकून याची देखील माहिती मागवणार आहोत. त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमीच अशा प्रकारचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.